Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 11th lecture about the chapter Financial Planning. As you know, this is part of video lecture series about SSC Mathematics. I will appeal you to subscribe my channel and take advantage of all these lectures. Also, you can put your suggestions, your comments when you subscribe. So in all the previous 10 lectures, we have solved a lot of problems about calculation of GST, input tax, output tax, etc. What is CGST, what is SGST, we have seen. In short, now we will see first, this is from your book only. I am using your textbook to teach all these topics because that is what is expected from you. So what are features of GST? We will work on that first. See, it is written there. Just I will go on reading and explain in between. Many indirect taxes are submitted under subsummed under GST. म्हणजेच काय, पूर्वी जे वेगवेगळे टॅक्स होते, एक्साइज ड्युटी, कस्टम्स ड्युटी, ऑक्ट्राय, वॅट, हे सर्व एकत्र करून त्यांनी आता जीएसटी हा प्रकार आणलेला आहे. हा आधी मुद्दा लक्षात घ्या. अशा अनेक गोष्टी आपल्याला कसं आहे माहिती आहे का, नुसते प्रॉब्लेम सोडवायला आले म्हणजे मॅथ्स नव्हे आले. त्याच्यामागची थिअरी, त्याच्यामागचं महत्त्व, त्याचं काय इम्पॉर्टन्स काय या सर्व गोष्टींचा हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, सो नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे वस्तू विकणं आणि एखादी सर्व्हिस देणं, याच्यामध्ये आता डिस्प्यूट काही नाही आहे. सर्व्हिसेसना सुद्धा टॅक्स आहेत जीएसटी, म्हणून ते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असंच त्याचं नाव आहे. सो वेदर इट इज अ सर्व्हिस ऑर वेदर इट इज अ गुड दॅट इज सोल्ड, त्याला दोघांनाही जीएसटी आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स. प्रत्येक स्टेटला एक कोड दिलेला आहे, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात आणि स्टेटच्या अंडर जे काही धंदा चालेल, बिझनेस चालेल, मग तो B2B असेल किंवा B2C असेल. आता हे दोन शब्द आपण वापरतो की B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस, आणि B2C म्हणजे काय, बिझनेस टू कस्टमर. म्हणजे आता मारुती कारचंच उदाहरण घ्या. मारुती कारची जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांनी आता एखाद्या होलसेलर जो मारुती कार विकतो, म्हणजे होलसेलर जो महाराष्ट्राचं सर्व डिस्ट्रीब्युटरशिप ज्याच्याकडे आहे, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मारुती कारचे जे काय म्हणता येईल दुकानं आहेत, म्हणजे शोरूम्स आहेत, तर त्या समजा रत्नागिरीतलं एखादं शोरूम आहे, कोल्हापूरमधलं मारुती कारचं शोरूम आहे, सांगलीमधलं आहे, हे कुठून आणतात, तर महाराष्ट्राचा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याकडून ते परचेस करतात. आणि मग या रिटेलरकडून आपण ती कार विकत घेतो. म्हणजे ही चेन झाली. मारुती कार हे उत्पादक झाले, नंतर महाराष्ट्रातला त्यांचा जो डिस्ट्रीब्युटर आहे हा होलसेलर झाला, त्याच्याकडून तुमच्या गावातला जो शोरूम असेल तो माणूस ती कार विकत आणतात, ते कार, मग तो झाला रिटेलर आणि त्याच्याकडून तुम्ही विकत घेता. म्हणजे आता काय झालं बघा, मारुती कारची जी कंपनी आहे त्यांच्याकडून तो डिस्ट्रीब्युटर विकत घेतो. डिस्ट्रीब्युटर म्हणजे कन्झ्युमर नव्हे. तुमच्या आमच्यासारखे लोक जे शेवट कार विकत घेतात, लास्ट त्यातला जो दुवा आहे ना, तो आहे कन्झ्युमर. मग हे झालं B2B. पुन्हा होलसेलरकडून आपल्या रिटेलरने घेतलं, हे सुद्धा B2B आहे. आणि मग B2 त्या रिटेलरकडून तुम्ही परचेस करता, हे झालं B2C. तुम्ही म्हणजे कस्टमर, कन्झ्युमर. ओके, मग ही चेन तुम्ही लक्षात घ्या. GSTIN होल्डर म्हणजे ज्याच्याकडे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर आहे, होल्डर, नीड्स टू कीप ऑल द रेकॉर्ड्स अँड शुड पे GST इन टाइम. नाही पे केला तर तो दंड बसतो त्यांना. आणि हे गेल्या वर्षी म्हणजे काय, आपलं वर्ष कुठलं धरायचं या सर्व फायनान्शियल इश्यूमध्ये, तर फायनान्शियल इयर म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च गेल्या फायनान्शियल इयरमध्ये ज्याचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाखाच्या वर आहे, अशा सर्वांना GSTIN घ्यावाच लागतो. ट्रान्सपरन्सी आली ट्रान्झॅक्शन्समध्ये. दिस टॅक्स सिस्टीम इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. किती सोपे प्रॉब्लेम्स आपण केले बघा. तेव्हा ह्याच्यात काही वेगळं नाही आहे. व्हॅट कसा कॅल्क्युलेट, हे कॅल्क्युलेट करा, ते कॅल्क्युलेट करा, असं काही नाही. जीएसटीचे आणि 5 स्लॅब्स ठरलेले आहेत. 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे स्लॅब्स ठरलेले आहेत. कुठल्या आयटम्सना काय जीएसटी ही माहिती तुम्हाला नेटवर मिळू शकते. आणि त्यांनी एक छान लिहिलं आहे आपल्या पुस्तकामध्ये की हे पुस्तक छापेपर्यंत जे रेट्स होते ते हे आहे, दे कॅन बी चेंज.
आता बघा कोरोनाच्या संदर्भामध्ये जी औषधं वगैरे आहेत त्याच्यावरचा जीएसटी त्यांनी कमी केला. सो दे कॅन चेंज द जीएसटी. सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स विल डिसाइड दॅट. मुद्दा त्यातला लक्षात घ्या की दिस इज अ सिम्पल टॅक्स सिस्टीम अँड इझी टू अंडरस्टँड. ठीक आहे. बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट. टेक्नॉलॉजी ड्रिवन टॅक्स सिस्टीम लीड्स टू स्पीडी डिसिजन्स. Goods and service tax system is a dual model as equal amount of tax is levied by central and state government. Whatever GST they are paying, the half of that GST goes to central government, half of that GST goes to state government. म्हणजे हे उत्पन्न आहे. वेगवेगळ्या करांमधून सरकारला उत्पन्न मिळत असतं ना. मग हे जीएसटी आहे, हा जो टॅक्स आहे ना त्याच्यामधून दोन्ही सरकारना इक्विव्हॅलंट असं टॅक्स मिळत असतो. त्यामुळे तेवढी त्यांच्याकडे पैसे जमा होत असतात. हा त्यातला मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काही मजकूर दिलेला आहे. यू कॅन गो थ्रू दॅट. आता आपण जरा पुढच्या भागाकडे जाऊया की जरा हे मी एनलार्ज करतो सो दॅट यू कॅन सी अँड रीड इट प्रॉपरली अँड आय विल एक्सप्लेन बिकॉज ॲट दिस मोमेंट आय मे नॉट नीड द whiteboard. Okay, so see, in the previous class we have learned the importance of saving and investment. प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीतला काही भाग हा नेहमी सेव्ह करत असतो. का सेव्ह करता? का वेगवेगळ्या ठिकाणी आपण पैसे इन्व्हेस्ट करून ठेवतो? तर आपणालाच पुढे काही प्रॉब्लेम्स आले, आर्थिक आपणाला मदत लागते, अनेक ठिकाणी आपणाला नंतर पैशांची गरज लागते, काही आजारपण असतात, शैक्षणिक फीज भरायच्या असतात, लॉट ऑफ थिंग्स. तर त्यासाठी आपणाला जे काही आपण कमावतो, समजा मला 5,000 रुपये पगार असेल तर नेहमी आपण असा विचार करतो की त्यातले 1,000 रुपये तरी सेव्ह केले पाहिजे. म्हणजे आपले जे नेहमीचे खर्च आहेत, घर भाडं असेल, किराणा मालाचं जे काही साहित्य लागतं महिन्याभरासाठी ते असेल, हे सर्व जाऊन काही पैसे उरले पाहिजे. ते आपलं सेव्हिंग आहे. नाहीतर 5,000 रुपये मला पगार मिळतो आणि 8,000 रुपये माझा खर्च आहे, हा हिशोब जमण्यातलाच नाहीये. आय हॅव टू सेव्ह सर्टन थिंग्स. मग त्याच्यासाठी मला काटकसरीने कदाचित काम करावं लागेल. मुद्दा महत्वाचा काय आहे की एव्हरी वन सेव्ह समथिंग, इन्व्हेस्ट करतो पैसा. वी डेव्हलप गुड हॅबिट्स टू मेंटेन फिजिकल हेल्थ. आपण चांगल्या सवयी लावतो ना, व्यायाम करतो, प्राणायाम करतो, एक्सरसाइजेस करतो, रनिंग करतो, वॉकिंग करतो. कशासाठी? कमी खातो, पौष्टिक अन्न खातो. हे सर्व कशासाठी? तर आपली फिजिकल हेल्थ, शारीरिक क्षमता टिकून राहावी. खूप वर्ष आपणाला जनरली असं कोणाला वाटत नाही की आपण लवकर मेलो तरी चालेल. नाही, प्रत्येकाची अशी इच्छा असते आपण जास्तीत जास्त जगावं. मग त्यासाठी आपण काय करतो? अनेक चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतो. ओके, कशासाठी घेतो त्या? तर मेंटेन फिजिकल हेल्थ. इन द सेम वे त्या जशा तुम्ही सवयी लावून घेत्या, वी शुड डेव्हलप हॅबिट ऑफ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टिंग रेग्युलरली टू मेंटेन अवर फायनान्शियल हेल्थ. जशी आपली शारीरिक क्षमता आहे तशी आपली आर्थिक क्षमता काय आहे ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. मग ती आर्थिक क्षमता चांगली असावी, मार्केटमध्ये आपली पत असावी, याच्यासाठी आपणाला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, काही सवयी चांगल्या लावून घ्याव्या लागतात. करेक्ट. सो डिफरंट वेज आर देअर टू इन्व्हेस्ट द मनी. मग सो डीप स्टडी अँड एक्सपिरियन्स बोथ आर इसेन्शियल. लक्षात घ्या, हे सर्व कसं करायचं याचा आपणाला अभ्यास केला पाहिजे. म्हणून त्यांनी तुम्हाला 10वी मध्ये असतानाच हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून. बघा, आता इथे त्यांनी एक उदाहरण दिलंय, छान उदाहरणं दिलेली आहेत. आपल्या पुस्तकामध्ये सुंदर मटेरियल आहे. यू शुड रीड इट प्रॉपरली. सी, श्वेता इज वर्किंग इन अ कंपनी. ओके, थ्रू एक्झाम्पल्स दे आर टेलिंग यू. फ्रॉम धिस मंथ हर सॅलरी इन्क्रीज्ड बाय 5%. तिची समजा सॅलरी 20,000 असेल, ती 5% वाढली. 20,000च्या 5% म्हणजे किती वाढली? 1,000ने वाढली. आता त्याची 21,000 सॅलरी झाली. अँड इन द नेक्स्ट मंथ शी विल ऑल्सो गेट बोनस. दिवाळीचा असेल किंवा कुठल्या तरी फेस्टिवलचा असेल, तिला आणखी काहीतरी 5,000 रुपये समजा बोनस म्हणून मिळणार आहे. शी इज थिंकिंग ऑफ इन्व्हेस्टिंग दिस इन्क्रीमेंट. मग तिने काय विचार केला, हे जे काही मला ॲडिशनल पैसे मिळत आहेत हे मला कुठेतरी बचत त्याची केली पाहिजे. इन्व्हेस्ट करणं म्हणजेच बचत करणं. हर फ्रेंड नेहा इज वर्किंग इन द ऑफिस ऑफ अ फायनान्शियल ॲडवायझर.
ओके. फायनान्शियली तुम्हाला काय काय केलं पाहिजे ह्याचे ॲडवाईज करणारे ॲडवायझर्स असतात. आर्थिक सल्लागार त्यांना म्हटलं जातं, फायनान्शियल ॲडवायझर्स. ते तुम्हाला विचारतात काय काय तुमचं आहे, तुमच्याकडे आत्ता काय किती पैसे आहेत, तुमच्याकडे जमीन जुमला किती आहे, तुमच्यावर काय काय जबाबदाऱ्या आहेत, तुमचं आत्ताचं वय काय आहे, तुमचे आजार काय आहेत, या सर्वांचा विचार करून तुम्हाला किती पैसे आणि कुठे ते गुंतवता येतील. तुम्ही बँकेमध्ये जर फिक्स डिपॉझिटमध्ये अमाऊंट ठेवली तर बँकेचा जो रेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला 6 वर्षांनी किंवा 8 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी जेवढ्या ड्युरेशनसाठी तुम्ही ते फिक्स डिपॉझिट ठेवलं असेल त्याच्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळणार. परंतु फायनान्शियल ॲडवायझर्स जे असतात ते ॲडवाईस यू इन अ प्रॉपर वे अबाउट हाऊ टू इन्व्हेस्ट युअर अमाऊंट. ओके. इट इज इम्पॉर्टंट टू हॅव डायव्हर्सिफिकेशन इन वन्स इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही असं कराल की तुम्ही सोन्यामध्ये पैसा गुंतवाल. सोन्यामध्ये पैसा गुंतवायचा म्हणजे सोनं विकत घेऊन ठेवायचं. कुठे ठेवायचं? घरात नाही ठेवायचं. बँकेमध्ये आपलं अकाउंट असतं, तिथे लॉकर मिळतो, तिथे तुम्ही सेफ ठेवू शकता ते सोनं. किंवा तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवाल, किंवा तुम्ही जमीन विकत घ्याल. वेगवेगळ्या सोर्सेस आहेत ना. शेअर्समध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता, तुम्ही इन्शुरन्स उतरवू शकता. ओके. रिकरिंग डिपॉझिट्स तुम्ही, किंवा ज्वेलरी म्हणजे सोनं नाणं खरेदी करणं. म्युच्युअल फंड्स असा एक भाग आहे. एकाच ठिकाणी कोणी पैसे गुंतवत नाहीत. म्युच्युअल फंड्समध्येच फक्त पैसे गुंतवून ठेवायचे, फिक्स डिपॉझिटमध्येच 15-20 लाख रुपये ठेवून द्यायचे, असं कोणी करत नसतं. मग ह्याच्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये मी पैसे गुंतवले तर मला किती फायदा होईल, मी तेच जर फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले तर किती फायदा होणार, मग त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड्समध्ये जास्त होतो का, त्याच्याहून शेअर्समध्ये मला जास्त फायदा मिळेल का, किंवा मी जमीन खरेदी केली तर जमिनीचे रेट 5 वर्षांनी किती होतील, हे सर्व आपणाला नाही कळणार ना. हे सर्व काय आपला अभ्यास असतो का? नाही. म्हणून देर आर फायनान्शियल ॲडवायझर्स. इफ यू अप्रोच देम दे विल आस्क यू सर्टन क्वेश्चन्स अँड फ्रॉम दॅट दे विल ॲडवाइस यू टू इन्व्हेस्ट युअर मनी. सो it is important to have diversification in one's investment. For example, you should think of investing in life insurance. बरोबर ना. लाईफ इन्शुरन्स माहिती आहे तुम्हाला. नंतर हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्सच्या कितीतरी आता वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. म्हणजे हेल्थच्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला अचानक पैसे उभे करण्याची गरज नाही लागत. हे हेल्थ इन्शुरन्स आपण उतरवलेला असला की. ओनिंग अ हाऊस, जागा खरेदी करू शकता. जागा खरेदी करून आपण काय लगेच घर बांधलं पाहिजे असं काही नाहीये. 10 वर्ष जागा ठेवून द्या, त्याची किंमत वाढणारच. FDs, फिक्स डिपॉझिट्स, रिकरिंग अकाउंट इन द बँक, एटसेट्रा. सो आय हॅव इन्शुअर्ड अँड आय हॅव इन्शुरन्स अँड FD इन द बँक. इवन प्रॉव्हिडंट फंड इज डिडक्टेड रेग्युलरली फ्रॉम माय सॅलरी. व्हॉट आर द अदर वेज? तुम्ही ज्यावेळी एखाद्या ठिकाणी नोकरी करता, हायस्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, कंपन्यांमध्ये, तर तिथे कंपनी किंवा ते हायस्कूल किंवा ते शिक्षण संस्था प्रॉव्हिडंट फंड तुमचा कापतच असते. म्हणजे ते ऑटोमॅटिक तुमचं सेव्हिंग होत असतं. पण याच्या व्यतिरिक्त मी काहीतरी सेव्ह करायला पाहिजे, कारण माझ्याकडे अजून पैसे आहेत, मला एवढा खर्च नाही आहे, ते बँकेत ठेवण्यापेक्षा मी आणखी कुठे इन्व्हेस्ट करेन. तर तिनेच तिला सांगितलं, नेहाने, की इन्व्हेस्टिंग इन शेअर्स, म्युच्युअल फंड्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स एटसेट्रा इज मोर पॉप्युलर दीज डेज. आणि म्हणून शेअर्सचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यानंतर कसा फायदा होतो, काय असतं शेअर्स, ही काय सिस्टीम आहे नेमकी, लक्षात घ्या. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्सचा काय प्रकार आहे, इन्शुरन्समध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यामुळे कसे फायदे होतात. मग इन्शुरन्स पुन्हा 2 प्रकारचे आहेत, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. मग ह्याच्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, वगैरे 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 अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग जागेमध्ये पैसे गुंतवावे का, सोनं नाणं खरेदी करण्यामध्ये पैसे गुंतवावे का. ठीक आहे, माझ्याकडे समजा 1 लाख रुपये असतील तर मी आत्ता 1 लाख रुपयाचं सोनं विकत घ्यायचं. आत्ता त्याचा रेट काय आहे, समजा असं म्हटलं आपण, आत्ता 25,000 रुपये 1 ग्रॅमसाठी आहे. वॉट एव्हर, 25,000 रुपयामध्ये काहीतरी 1 ग्रॅम येते समजा. मला ॲक्च्युअली रेट्स माहिती नाहीत, उदाहरण देतोय मी. मग ते मी पैसे आत्ता मी 4 ग्रॅम घेतलं, मग 1 लाख माझ्याकडे आहेत. ओके. मग काय होईल, आणखी 10 वर्षांनी त्याचा रेट काय होईल, तो वाढेल की कमी होईल, एटसेट्रा एटसेट्रा. असा नीट ते लोक अभ्यास करतात. कोण अभ्यास करतात? फायनान्शियल ॲडवायझर्स. अँड दे टेल यू दॅट यू इन्व्हेस्ट मनी इन दिस पर्टिक्युलर बॉन्ड्स ऑर इन इन्शुरन्स ऑर इन इमूवेबल प्रॉपर्टी ऑर इन ज्वेलरी एटसेट्रा.
So we hear such dialogues every now and then. So we all must have current information beneficial for all, as it says बहुजन हिताय बहुजन सुखाय. In this chapter त्यांनी म्हटलंय तुम्हाला की यू आर गोइंग टू बी इंट्रोड्यूस टू द आयडिया ऑफ शेअर्स, म्युच्युअल फंड्स अँड SIP. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके, बिफोर ॲक्च्युअली इन्व्हेस्टिंग इन देम. म्हणजे हा सर्व अभ्यास तुम्हाला आता करायचा आहे की व्हॉट आर द डिफरंट वेज इन विच यू कॅन इन्व्हेस्ट द मनी. ओके, फक्त बँकेमध्ये पैसे ठेवून देणं हा काही चांगला विषय नाही आहे. व्याज दर कमी असतात. मग आणखी कुठे कुठे मी पैसे गुंतवू शकतो की ज्याच्यामुळे मला फायदा होईल. हा जर अभ्यास तुमचा असेल तर चांगलंच आहे. नसेल तर तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर्स असतात, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून माहिती मिळवा. असं महत्त्वाचं आपल्याला याच्यामधून काम करायचं. मग आता पहिला जो त्याच्यातून मुद्दा तुम्हाला शिकायचा आहे दॅट इज अबाउट शेअर्स. शेअर्स म्हणजे काय असतं? ओके, व्हॉट इज शेअर्स? तर इथे बघा, आता शेअर्स हा काय विषय आहे बघा. टू ओन अ शॉप, एखादं लहानसं दुकान मला काढायचं आहे. ओके, इज अ प्रोप्रायटरशिप. when 2 or more individuals coming together to carry out a business is a partnership. प्रोप्रायटरशिप म्हणजे काय? माझं स्वतःचं दुकान आहे, एकटं माझं. पण दोघं तिघं एकत्र येऊन एखादा बिझनेस करतायत, मग ती पार्टनरशिप आली. त्याच्यामध्ये होणारा फायदा तोटा या सर्वांमध्ये डिव्हाइड होणार आणि त्या प्रत्येकाकडून लहान लहान अमाऊंट त्यांनी एकत्र केलेली असते. म्हणजे समजा 3 ABC या 3 व्यक्ती एकत्र आल्या. एने 1 लाख रुपये त्याच्यामध्ये टाकले बिझनेसमध्ये, बीने 1 लाख टाकले, सीने 1 लाख टाकले, 3 लाख रुपये जमा झाले. 3 लाख रुपये माझ्याकडे एकट्याकडे नाहीत, म्हणून मी आणखी 2 मित्र शोधले. मी ए आहे समजा, ते बी आणि सी मी शोधले. त्यांना पण मी अपील केलं की बाबा आपण एक बिझनेस करूया, प्रत्येकाने काहीतरी अमाऊंट गुंतवूया. दे ऑल्सो आर रेडी टू इन्व्हेस्ट सम अमाऊंट इन द बिझनेस. मग त्यांनी पण 1-1 लाख रुपये दिले. आता 3 लाख रुपये आपल्याकडे तयार झाले. 3 लाखांमध्ये आपण काही गोष्टी परचेस केल्या, एखादं दुकान सुरू केलं. याला आपण काय म्हणणार? दिस इज द बिझनेस बिंग डन इन पार्टनरशिप. राईट, वेन एव्हर आय ऑन माय ओन इज वर्किंग फॉर अ शॉप, देन इट इज प्रोप्रायटरशिप. दिस इज पार्टनरशिप. ती प्रत्येक पार्टनर असणार त्याच्यामध्ये. 4-5 जण एकत्र येऊन तो बिझनेस करतायत. दॅट इज पार्टनरशिप. अँड टू इस्टॅब्लिश अ कंपनी, मोठी कंपनी काढायची असेल तर हे काय 3-4 जण एकत्र येऊन त्याच्यातून भांडवल कंपनीसाठी लागणार नाही जमा होणार. डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. 4-5 लोक एकत्र येतात आणि ते ठरवतात आपण मोठी कंपनी, त्या कंपनीतर्फे हे काम करायचंय, ते करायचंय, असं ते ठरवतात. कंपनी इज टू बी रजिस्टर्ड अंडर द इंडियन कंपनीज ऍक्ट 1956. 1956 साली जो तयार झाला इंडियन कंपनीज ऍक्ट, त्यांना तिथे रजिस्टर व्हावं लागतं. आणि मग हे पैसा जमा कसा करणार? त्या कंपनीसाठी जो काही खर्च येणार, persons who form a company are called promoters and company is called limited company. मग आता ही कंपनी स्टार्ट करण्यासाठी त्यांना भांडवल लागतं, दॅट इज कॉल्ड एज अ कॅपिटल. मग ही कॅपिटल कसं ते निर्माण करणार? कंपनी जमा करण्यासाठी प्रचंड कॅपिटल लागतं, प्रचंड अमाऊंट लागते. समजलं ना? मारुती कंपनी ही लक्षात घ्या तुम्ही, किंवा हुंडाई, या कंपनीज गाड्यांच्या कंपनीज आहेत. इतर अनेक कंपन्या आहेत. मग ह्या ज्या कंपन्या आहेत ना, त्यांच्या बाबतीमध्ये जी काही कंपनी सुरू करण्यासाठी जे काही कॅपिटल लागतं, ते कॅपिटल ते कसं रेज करणार? तर धिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. ईच पार्ट ऑफ से ₹1, ₹2 किंवा ₹5 किंवा ₹10 किंवा ₹100 एटसेट्रा. आणि धिस स्मॉल पार्ट इज कॉल्ड शेअर ऑफ दॅट कंपनी. मग ते शेअर विक्रीला काढतात. शेअरची किंमत काय असते? 2. मग किती जणांनी विकत घेतलं? 25-30 लाख लोकांनी तो शेअर विकत घेतला, म्हणजे त्यांना 50 लाख रुपये जमा झाले. दिस स्मॉल पार्ट इज कॉल्ड एज अ शेअर ऑफ दॅट कंपनी अँड दीज शेअर्स आर सोल्ड इन द शेअर मार्केट टू रेज द कॅपिटल. कन्सेप्ट लक्षात घ्या. प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप आणि मग कंपनी. whenever you want to form a company then it requires large amount of money. खूप मोठं भांडवल त्याच्यासाठी लागतं. मग हे कसं उभं करायचं? तर त्या कंपनीचे जे प्रोप्रायटर्स असतात, त्या कंपनीचे जे प्रमोटर्स असतात, प्रोप्रायटर्स नव्हे प्रमोटर्स असतात,
ते मार्केटमध्ये शेअर्स त्यांचे विक्रीला काढतात. मग ते शेअरची किंमत खूप कमी असते, त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात. ती पुढे आपण शिकणार आहोत. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, एटसेट्रा एटसेट्रा. तर ती शेअर जे आहे ना त्याची इथे व्याख्या दिलेली आहे बघा. या दोन गोष्टी आपण करूया आणि मग हे लेक्चर आपण थांबवूया. शेअर म्हणजे काय? शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. द व्हॅल्यू ऑफ द शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनीज सर्टिफिकेट with other details and it is called share certificate. Whenever you purchase share from that company, you get that share certificate. And who is shareholder? A person who owns the share is a shareholder. समजा मी मारुती कंपनीचा शेअर विकत घेतला तर आय एम अ शेअर होल्डर. आय एम ऑल्सो द पार्टनर ऑफ दॅट कंपनी. ऍक्च्युअली शेअर होल्डर इज अ पार्ट ओनर ऑफ द कंपनी. मी ज्यावेळी शेअर विकत घेतो एखाद्या कंपनीचा त्यावेळी त्या कंपनीचा मी एक पार्ट ओनर असतो. पार्ट ओनर म्हणजेच काय, मी माझ्याकडे पण मालकी आहे, पण किती, जेवढे एकूण शेअर्स आहेत त्याच्यापैकी किती शेअर्स मी विकत घेतले. समजा मी अर्धे शेअर्स विकत घेतले तर आय एम म्हणजे सेमी ओनर, मी अर्धा त्याचा मालक झालो. लक्षात घ्या, मुद्दा त्यातला काय आहे की शेअर होल्डर म्हणजे काय. अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड शेअर होल्डर. द शेअर होल्डर इज अ पार्ट ओनर ऑफ द कंपनी. किती त्याचं पार्टनरशिप असते? इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही ऑर शी होल्ड्स. एकूण समजा त्या कंपनीचे 5,000 शेअर्स आहेत आणि तुम्ही 5 शेअर विकत घेतलेले असाल तर 5/5,000 म्हणजेच 1/1000 एवढी त्या कंपनीवर तुमची मालकी आहे, असा या गोष्टीचा अर्थ होतो. So this is very interesting topic and I will work on that in the next lecture. आत्ता फक्त आपण शेअर्स म्हणजे काय, त्याची काय गरज असते, शेअर होल्डर म्हणजे काय, या दोन गोष्टी आपण बघितल्या आहेत. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू विथ दिस. ओके, थँक्यू.